नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, मी मंगला वलगावकर. माझं मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगते. त्याच्यानंतर निरनिराळे श्लोक शिकवते, अनुभव सांगते, आणखीन काही स्तोत्र वगैरे पण शिकवते बरं का. तुम्हाला आवडतं ते. आता गेले 3-4 महिने तरी होऊन गेले मी एकही व्हिडिओ टाकला नाही, कारण माझी तब्येत बरोबर नव्हती. आज मी गोष्ट सांगणार आहे ना, त्या गोष्टीचं नाव आहे हिरा. काय नाव आहे? हिरा नाव आहे गोष्टीचं. तर एक किनी माणूस होता बरं का, आणि त्याला नदी किनारी एक छान चमचम करणारा असा गोल दगड सापडला. आता तो सामान्य माणूस होता, पण तो चमकत इतका होता तो दगड. त्याला थोडी मनात उत्सुकता निर्माण झाली. म्हणून तो सोनाराकडे गेला आणि सोनाराला त्याने तो हिरा दाखवला. तो हिरा पाहिल्यावर तो सोनार म्हणाला, अरे हा हिरा खूप मौल्यवान आहे म्हणे अगदी. आणखीन तू चांगल्या हिरेवाल्याला दाखव म्हणे, म्हणजे तो याचं खरं काय किंमत आहे ते तुला सांगेल. तो सामान्य माणूस मग गेला हिरेवाल्याकडं. हिरेवाल्याला हिरा दाखवला. त्याने सगळ्या बाजूने तो हिरा पाहिला, नीट गोल फिरवून. आणि त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की त्या हिऱ्याच्या काय मधोमध एक बारीक अशी रेघ आहे, ही लक्षात आली गोष्ट त्याच्या. मग तो त्या माणसाला म्हणाला, अरे हा फार मौल्यवान हिरा आहे, आणि ही जी मध्ये रेघ आहे याच्यावर बरोबर घाव घातला तर याचे 2 तुकडे होतील, आणि याहीपेक्षा मौल्यवान असे 2 हिरे तयार होतील म्हणे. तर असे 2 हिरे तो याचे करू शकतो म्हणे. मग तो हिरेवालाच होता ना, त्याला तो म्हणाला, तुम्ही करून द्या ना. तो म्हणे, मी नाही करू शकत, कारण की तो घाव जर चुकला तर मग ते एकही हिरा राहणार नाही आणि तुझं नुकसान होईल. असं झालं. मग तो दुसऱ्या हिरेवाल्याकडं गेला. असे 5-6-7 हिरेवाल्यांकडं गेला, पण कोणीच त्या हिऱ्याला घाव घालायला तयारच होईना. कारण घाव चुकला तर काय होणार? हिऱ्याचे तुकडे होणार आणि तो वाया जाणार. मग तरी पण एकदा आणखीन एका हिरेवाल्याकडं गेला बरं का तो. त्याने त्या हिरेवाल्याला दाखवला हिरा. त्याने तो हिरा पाहिला नीट सगळीकडनं. त्याला ती रेष पण दिसली. मग तो म्हणाला, अरे ह्या रेषेवर जर घाव घातला ना तर 2 मौल्यवान हिरे होतील म्हणे तयार. तो म्हणाला, तुम्ही देता का करून? तो हिरे म्हणाले, हो देतो म्हणे, मी करून देतो म्हणे, काही हरकत नाही म्हणे. त्या सामान्य माणसाला खूप आनंद झाला, कारण आत्तापर्यंत सगळेजण त्याला नाहीच म्हणत होते ना. मग त्या हिरेवाल्याने आपल्या नोकराला हाक मारला बरं का, आणि त्याला सांगितलं, अरे ही जी रेख दिसते ना याच्यावर मधोमध घाव घाल म्हणे, आणि याचे 2 तुकडे कर तू, असं त्यांनी सांगितलं. तो नोकर होता. त्याने त्या ठिकाणी बरोबर घाव घातला, आणि एकाच्या ऐवजी 2 हिरे सुंदर अगदी तयार झाले. त्या सामान्य माणसाला खूपच आश्चर्य वाटलं, कारण आत्तापर्यंत सगळे हिऱ्याचे व्यापारी नाही 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 असंच म्हणत होते. पण हे सगळं त्याला यशस्वी झालं आणि 2 अमूल्य हिरे मिळाले. त्यामुळं तो फार खुश झाला. त्यांनी सहज विचारलं त्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याला, हा नोकर किती दिवसापासून आहे म्हणे तुमच्याकडं? तो हिरेवाला म्हणाला, याला येऊन फक्त 3 दिवस झालेत म्हणे आमच्याकडं. मग हा सामान्य माणूस म्हणाला, मग याला एवढं कसं काय जमलं बरोबर घाव घालणं? तर तो म्हणे, तो नवीन असल्यामुळं त्याच्या मनात कुठलीच शंका आली नाही, आणि त्यामुळं त्याचा हात थरथरला नाही, आणि त्यामुळं त्याने बरोबर घाव घातला आणि त्याचं काम फत्ते झालं. तर आपल्या मनात कुठलीच शंका नाही आली की मग आपण आत्मविश्वासाने काम करतो. म्हणून कोणतीही शंका आपल्याला कधीच यायला नको, असं ह्या गोष्टीतून आपल्याला बोध मिळतो. आवडली ना गोष्ट? मला नाही वाटत ही गोष्ट तुम्ही कधी कुठं ऐकली असेल म्हणून. धन्यवाद.